नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर येथे सुरू आहेत. त्यामुळे राज्य सरकारचे सर्व मंत्री व आमदार सध्या नागपूर येथे दाखल झालेले आहेत. या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा हा पकडला जात आहे आणि तो मुद्दा म्हणजे वेगळ्या विदर्भाची मागणी. हा मुद्दा खूप सध्या राजकारणामध्ये तापलेला दिसत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील काही दिवसांपूर्वी एक भाष्य केलं होतं. ते असे म्हणाले होते की विदर्भाचा विकास झाला पाहिजे, परंतु त्यासाठी विदर्भ हा वेगळा झालाच पाहिजे. कारण विदर्भामध्ये आदिवासी, दलित यांचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या भागाला हा न्याय मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी वेगळा विदर्भ हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे, असे देखील ते म्हणाले होते. तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे देखील नागपूरमध्ये आले आहेत. त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती व त्यामध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की वेगळ्या विदर्भावरती तुमची भूमिका काय आहे. त्यावेळेस उद्धव ठाकरे असे म्हणाले की ही मागणी पूर्ण होऊ शकत नाहीत, कारण महाराष्ट्र हा विदर्भाचा भाग आहे व विदर्भ हा महाराष्ट्राचा भाग आहे. त्यामुळे त्यांच्या या मागणीला पूर्णपणे विरोध आहेत, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले. आणि काही दिवसांपूर्वी राज ठाकरे देखील असे म्हणाले होते की विदर्भ हा सेपरेट होऊ शकत नाहीत, कारण शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी, आपल्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावरती व जिजाऊ साहेबांचा जन्म हा बुलढाणा जिल्ह्यातील. त्यामुळे महाराष्ट्र विदर्भ वेगळा करणे म्हणजे आई मुलाची ताटातूट करणे. त्यामुळे वेगळा विदर्भ हा मुद्दा अजिबात योग्य नाहीत, असं देखील राज ठाकरे सुद्धा त्यावेळेस म्हणाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे या गोष्टीला नकार दिला. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा.